संगीता स्टॉक फॅक्ट मध्ये आज आपल्या या शो मध्ये एक खास आज पाहुणे आलेले आहेत. या शहरामध्ये महिला संघटन या विषयी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि त्यांच्याशी खरोखर आज संवाद साधायला आनंद होत आहे. वृषाली आपळे त्यांची नमस्कार. त्यांची थोडक्यात ओळख करून देते. त्या विश्वस्त राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी माजी अध्यक्ष महिला मंडळ इस्लामपूर, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इस्लामपूर आणि अध्यक्ष राजाराम बापू वाचनालय साखराळे. बरेच वर्ष या शहरामध्ये त्या एक महिला संघटनच्या प्रमुख म्हणून काम करतात. महिला मंडळचंही त्यांचं कित्येक वर्ष मी काम पाहिलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येकीला सहकार्याची भावना आणि नेहमी सगळ्या गोष्टीत अगदी अग्रेसर त्या असतात. आणि ही ओळख झाली तात्पुरती, म्हणजे जी माहितीच आहे सगळ्यांना. पण तुमचं शिक्षण, माहेर, सासर आणि सामाजिक दृष्ट्याशी थोडीफार ओळख तुम्ही सर्वांनाच करून द्यावी. थोडक्यात देते. माझा जन्म ना समाजवादी कुटुंबात झाला. माझ्या वडील वगैरे राष्ट्रीय सेवा दलाच्या संस्कारातून आलेले होते आणि वडील डॉक्टर होते. त्यांचं शिक्षण मुख्य म्हणजे मुंबईला झालं होतं, परंतु त्यांनी SM जोशी त्यांचे वडील पण खरं म्हटलं तर डॉक्टर होते, पण तरी देखील खेडेगावात चला या गांधींच्या उपदेशाप्रमाणे ते खेड्यात आले आणि तिथे त्यांनी दवाखाना सुरू केला. तिथे लाईट नव्हतं, पाणी नव्हते, या अवस्थेत त्यांनी दवाखाना सुरू केला. त्यामुळे पहिल्यापासूनच आमच्या घरामध्ये जे संस्कार झाले ते समाजवादी विचारांचे झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरचं वातावरण एकदम मॉडर्न नव्हतं. म्हणजे स्त्री पुरुष समानता वगैरे असं पहिल्यापासूनच होतं. म्हणजे आम्हाला कधी हा फरक जाणवलाच नाही की मी बाई आहे म्हणून कुठे आडकाठी नाही, कुठे काही नाही. त्यामुळे आम्हाला हवं तसं वागत होतो. इथलं एकच उदाहरण सांगेन की माझ्यापेक्षा माझी मोठी बहीण आहे, तर ती खूपच म्हणजे करिअर दृष्ट्या ती बॉम्बे युनिव्हर्सिटीला पहिली वगैरे आलेली आहे. पण तिने सांगितलं की मला नाही लग्न करायचं. तर माझ्या आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळ सुद्धा पाहिलं नाही. पण मी ती अशी धाकटी असून मी म्हटलं नाही मला लग्न करायचं तर मग ठीक आहे, तू हा डिसिजन घेऊ शकतेस. म्हणजे तुमच्या प्रत्येक मताला तिथे महत्त्व होतं. इव्हन माझं लग्न ठरवलं, प्लॅन मॅरेज, पण मी एकटीच त्या मुलांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या काकू बरोबर आले आणि मी डिसिजन घेतला की हो मला या मुलाशी लग्न करायचं. माझ्या वडिलांनी साखरपुडा होईपर्यंत घर सुद्धा पाहिलेलं नव्हतं. माझ्या मुलींवर विश्वास आहे, तेवढं मी त्यांना स्वयंसिद्ध केलेलं आहे की त्या त्यांच्या डिसिजन घेऊ शकतील. या विचारात मी आले, त्यामुळे एकदम प्रगल्भ विचार, वाचनाची अत्यंत आवड, त्यामुळे संस्कार म्हणाल तर एकदम मॉडर्न होते. म्हणजे जरी आम्ही खेड्यात राहत होतो तरी आमचे खूप विचार मॉडर्न होते. या जगात काय चाललंय हे सगळं वाचनात कळायचं. इंग्लिश वर्तमानपत्रे यायची, मॅगझिन्स यायचे, मासिकं यायची. त्यामुळे प्रचंड वाचन हे आमच्या घरात केलंच जायचं. आणि त्यामुळे पहिल्यापासूनच ही प्रगल्भता आली. आणि सामाजिक म्हणाल तर मी म्हटलं असं की वडील राष्ट्रीय सेवा दलाच्या संस्कारातून आल्यामुळे त्यांची जी प्रॅक्टिस होती ती पूर्ण सामाजिकच होती. मग एखादी बाळंतीण झाल्यानंतर तिला दुपटं सुद्धा माझ्या आईची साडी जायची, तिला भात शिजवून देणं, तिला चहा देणं, नातेवाईकांना चहा देणं, किंवा काही लोकांकडे पैसे नसतील तर माझे वडील त्यांना पैसे काढून द्यायचे. उपाशी राहू नका, हे पैसे घे आणि काहीतरी खा. अशा संस्कारात पडल्यामुळे सामाजिक वेगळं काही आपण करतो असं झालंच नाही. लहानपणापासूनच ती सामाजिक भावना आपोआपच रुजली गेली. जीवनाचा तो एक भागच झाला असं म्हणलं तर हरकत नाही. शिक्षण माझं तसं म्हणलं तर 12वी पर्यंत खेड्यातच झालं. पण माझ्या बहीण वगैरे त्यांचं मुंबईला झाल्यानंतर माझी बहीण म्हणाली की हिला का नाही ती संधी मिळायला पाहिजे हिला पण शहरात शिकण्याची. आणि मग मी SP कॉलेज पुण्याला ग्रॅज्युएट झाले. SP कॉलेजला झाले. आणि मग तिथे वेगवेगळ्या अंगाने आमची पण डेव्हलपमेंट व्हायला लागली. जग कळायला लागलं कसं आहे, काय आहे. सामाजिक संस्थांमध्ये जे काही हे चालू होतं त्यावेळेस काम चालू होतं, त्या कामांशी ओळख झाली. विद्या बाळ, नीलम गोरे यासारख्या गोष्टींच्या सहवासही त्यांच्याबरोबरही आम्हाला सहवास मिळाला, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. त्यामुळे एक छान एक आपण स्वतः म्हणतो ना ती डेव्हलपमेंट ती व्हायला मिळाली.
इथं मी एक सांगेन की अमेरिकेचं फाय फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन होतं, आहे म्हणजे अजूनही ते. त्या ह्याच्यामध्ये आपल्या इथले अर्थशास्त्रज्ञ विम दांडेकर म्हणून होते. तर त्यांच्या अंडर काही हे चालले होते, महिलांसाठी प्रकल्प चालले होते. त्यातला एक प्रकल्प असा होता की संपूर्ण महाराष्ट्रातनं महिलांच्याकडून त्यांनी मनोगत मागवली होती, निबंध सारखे. आणि मग त्यांचं शिबिर ते लोणावळ्याला घ्यायचे 2-3 दिवस. आणि मग त्यात सगळं मार्गदर्शनला वेगवेगळी लोक यायची आणि त्यामध्ये मला सहभाग घ्यायला मिळाला. आणि मग त्यावेळेस तिथे इतकी महिलांची दुःख होती वेगवेगळी, म्हणजे ते ऐकून सुद्धा आपल्याला शहारे येतील अंगावर. आणि आम्ही तर तरुणच होतो, पण ते शहारे येतील असे त्या महिलांची दुःख होती. आणि मग असं वाटलं की नाही, या महिलांसाठी काहीतरी केलं. दुसरा एक त्यांचा प्रोजेक्ट होता आणि तो म्हणजे आपल्या गारमेंटमध्ये काम करणाऱ्या महिलांची स्थिती काय आहे त्याच्यासाठी एक त्यांचा प्रोग्राम होता. एक मला वाटतं महिला PhD करत होती आणि मग तिने आम्हाला सांगितलं होतं, आम्ही कॉलेजमधल्या मुलींना, की तुम्ही फॉर्म भरून आणा, त्या महिलांकडे काय काय सुखसोयी आहेत, काय काय नाही. मग आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि इतकी वाईट अवस्था असायची. एका खोलीमध्ये ते राहायचे, एका खोलीमध्ये 6-6, 7-7 जण राहायचे. घरात मग आम्ही विचारायचो की पंखा आहे का, ट्यूब लाईट आहे का, खुर्ची आहे का बसायला, टेबल आहे का बसायला, काही वेळेस आम्हाला आवश्यक सोयी तरी किमान आहेत का. मग काही वेळेस तर आमच्यावरती लोक म्हणजे मारायला पण यायची की काही चौकत तुम्ही देणार आहे का, कशाला आलाय. पण त्यातूनही एक वेगळ्या तऱ्हेने आम्हाला दृष्टी मिळाली की याही लोकांचा विचार केला गेला पाहिजे. आणि त्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन आम्हाला आयुष्य जगायला मिळाला. खूप छान. आणि पुणे तिथे काय होणं असं म्हणतात की तिथे राहणारा माणूस हा मला वाटते सर्वांगीण कला, संस्कृती, साहित्य सगळ्या दृष्टीने डेव्हलप होत असतो. आणि अशा पुण्यात तुम्ही तिथे सर्व तुम्हाला मिळालंय, चांगल्या लोकांच्या बरोबर सहवासही मिळालाय. हे सर्व तुमचं आतापर्यंत झालं. आता सध्या तुम्ही काय करत आहात? सध्या आता खरं म्हणलं तर एक म्हणजे आता असं झालेलं आहे की एक मुलगा अमेरिकेला असतो, एक मुलगा पुण्याला असतो, त्यामुळे इकडे तिकडे जाण्यातही वेळ जातो खूप. आणि गेल्यानंतर मग तिकडेच राहणं होतं खरं म्हणलं तर. पण त्याशिवाय माझं साहित्य, सांस्कृतिक आणि महिलांच्यात काम करणं चालू आहे आणि सामाजिक कामही मी करत असते, चालू आहे ते पण काम. आपल्या शहरातील खूप जुनं आणि मला वाटतं पहिलंच असेल आपलं हे महिला मंडळ इस्लामपूरचं. तर त्या महिला मंडळाचे तुम्ही अध्यक्ष आहात की ज्यामध्ये 125 सदस्य आहेत. आणि ह्या महिलांच्या बरोबर काम करत असताना तो अनुभव आणि महिला संघटन एक मोठं आणि त्याचं नेतृत्व याविषयी तुम्ही काय सांगाल? हे महिला मंडळ शांताबाई उमराणी यांनी स्थापन केलेलं आहे 1960 मध्ये. आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं या दृष्टीने त्यांनी शिवण क्लास सुरू केले. नंतर तेव्हा बालवाडी ही संकल्पना एवढी पुढे नव्हती आलेली, पण त्यांनी सामान्य मुलांसाठी म्हणजे अगदी गरीब कुटुंबातल्या मुलांसाठी म्हणून बालवाडी सुरू केली. आणि बरीच आपल्या इथली लोक जी आता मोठी आहेत ती त्या बालवाडीतून शिकलेली आहे. त्याला विठोबाच्या मंदिरातलं, विठ्ठलाच्या मंदिरातलं बालवाडी म्हणायची. माझा मुलगाही तिथे शिकलेला आहे. तर त्यामुळे त्यांनी ते सुरू केलं महिला मंडळ. आणि त्यांच्या पश्चात शांताबाई जोशींनी ते फार छान तऱ्हेने पुढे आणलं. आणि मग ते करत असताना त्यांनी आम्हाला पण की तरुण पिढीला, म्हणजे मला नेतृत्व गुणाचा एक महत्वाचा पैलू सांगायचा आहे तो म्हणजे की तुम्ही नेतृत्व जेव्हा करता त्यावेळेस आपली पुढची पिढी तयार होणं, आपल्या पश्चात ती संस्था पुढे जाण्यासाठी दुसरी पिढी तयार होणं हे खूप महत्वाचं आहे. हे नेतृत्व गुणाचं मला वाटतं पहिलं वैशिष्ट्य असलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि महिला संघटन हे खरं तर वाटतं तेवढं सोपं नाही आहे. सर्व महिलांना, वेगवेगळ्या स्वभावाच्या महिलांना एकत्रित म्हणजे एकसंध बांधून ठेवणं आणि त्यांचं नेतृत्व करणं हे फार अवघड असते आणि ते तुम्ही केलेलं आहात. त्याच्यासाठी मी असं सांगेन काही आम्ही पथ्य पाळली. एक सर्वात महत्वाचं म्हणजे हे महिला मंडळ सामान्यातल्या सामान्य बाईला तिथे येण्यासाठी प्रवृत्त करतं. त्यामुळे अत्यंत माफक फी ठेवलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महिलेला ते आपलं आहे असं वाटलं पाहिजे. दुसरं म्हणजे तिथे नुसतं मनोरंजन, मजा किंवा नुसतं हे असं नाही, तर सामाजिक जाणीव तर पाहिजेच,
पण त्याशिवाय स्वतःत काही बदल करता येतात का? हम्म. मग त्यासाठी आम्ही प्रबोधनात्मक व्याख्यानं ठेवतो हम्म. किंवा आम्ही ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन तिथे काही काम करतो. हम्म. यातून त्या महिलांना स्वतःला डेव्हलप करायला पण खूप फायदा होतो. तर त्याचप्रमाणे मला इथे सांगावंसं वाटतं की मला अगदी पहिला जो आम्ही गाण्याचा कार्यक्रम घेतला, मला वाटतं 2004 वगैरे, शांताबाई शेळके नुकत्याच वारल्या आणि मी म्हणलं आठवणीतील शांताबाई असा पण कार्यक्रम घेऊया का. मी असं आमच्या शांताबाई जोशींना विचारलं, त्यावेळेस अध्यक्ष होत्या. त्या म्हणाल्या, वृषाली तू काहीही घे, मी तुला मदतीला तयार आहे. आणि मग मी त्याचा अभ्यास केला. मग शांताबाईंच्या कविता शोधल्या, मग त्यांची गाणी शोधली, मग ज्या गाणाऱ्या महिला आहेत त्यांना एकत्र केलं, मग तबला पेटीची साथ, मग आम्ही त्या 1-2 महिने त्याची प्रॅक्टिस केली. आणि मग त्या महिला म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्या महिला गायला बसल्या, कुणी 22 वर्षांनी गात होतो, कुणी पहिल्यांदाच गात होतो, कुणी बाथरूम मध्ये गाणारे एकदम स्टेजवर आले होते. तर त्या सगळ्या महिला जेव्हा पहिल्यांदा गायला बसल्या तेव्हा त्यांनी मला विचारलं, मॅडम तुम्ही जवळच बसणार ना? मी म्हटलं हो अगं, मी सूत्रसंचालन करणार आहे तर मी तुमच्या जवळच आहे. तर त्या महिला जेव्हा गात होत्या तेव्हा ते असा हात धरून गायच्या पूर्ण गाणं, आणि त्या तेव्हा अशा थरथरत असायच्या, हे वाहत असायच्या, पहिल्यांदाच. पण त्या कार्यक्रमाचे शांताबाई शेळके, आठवणीतील शांताबाई शेळके या कार्यक्रमाचा आम्ही जवळजवळ 3-4 प्रयोग केले. आम्हाला आमंत्रण आली. एवढा सुंदर तो कार्यक्रम झाला. म्हणजे फक्त महिला मंडळ म्हणजे असं भिशी किती पार्टी असं नव्हतं, साहित्यिक पण त्याच्यामध्ये होत. आणि आज मला अभिमान असा वाटतो की आज मी त्यातून आता थोडीशी लांब झाली. आता पुढच्या पिढीच्या खांद्यावरती पालखी आहे. तर आज त्या महिला तो प्रोग्राम गाण्याचा करतात. गीत रामायणाचा प्रोग्राम केला त्यांनी, त्याचप्रमाणे आता विठोबाच्या गाण्यांचा कार्यक्रम केला. म्हणजे आपण जे बी पेरलेलं आहे ते कुठेतरी उगवताना पाहिलं की तेही खूप छान वाटतं असं मला वाटतं. म्हणजे नेतृत्व करताना आपल्या सहकारी सुद्धा त्या कालांतराने ह्या गोष्टी जबाबदारीनं पूर्ण करतील, हा विश्वास एक महिलांना देणं आणि महिलांचाही यांच्यावर विश्वास असणं हे फार महत्वाचं असतं. तरच ते संघटन इतके वर्ष काम करत आहे या शहरामध्ये. आणि संघटनेमध्ये आणखीन काही पथ्य पाळायचे असतात असं मी नेहमी सांगते. पहिलं म्हणजे असं म्हणलं जातं की 2 महिला जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत, पण त्याला आम्ही अपवाद आहोत आमचा महिला मंडळ असं म्हणलं तर हरकत नाही. त्याचं कारण एक आहे की आम्ही एक ठरवले की 2 महिला एकत्र असताना 3ऱ्या महिलेबद्दल बोलायचं नाही. जे काही तुम्हाला वाटतं त्या महिलेसमोर बोला, दुसरीला सांगायचं नाही. 3री महत्वाची गोष्ट म्हणजे मंडळामध्ये साड्या, दागिने या गोष्टीवर कधीही बोलायचं नाही. बरोबर. त्यामुळे काय होतं की कुठल्याही आर्थिक स्तरातील महिला असेल ना तरी ती तेवढ्याच विश्वासाने या मंडळात येते. बरोबर. आणि दुसरी म्हणजे कामातली पारदर्शकता. जे काही असेल ना ते महिलांना सांगायचं, की महिलांना आम्ही सांगतो म्हणजे की अगं आर्थिक आपली स्थिती वाईट आहे पण आता आपल्याला हे करायचंय, मग काय करूया. मग महिला अगदी आमच्या साध्या आहेत, पण प्रत्येक जणी 50 रुपये 100 रुपये असं करत करत मदत करतात आणि मग त्यातून एक मोठा छान कार्यक्रम उभा राहतो. म्हणजे ही जी कामातली पारदर्शकता आहे ना ती पण पाहिजे. प्रत्येक महिलेचं कौतुक केलं गेलं पाहिजे. ती येते तर तिचं थोडंफार कौतुक केलं गेलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे एकमेकांना समजून घेणं. एखादी महिला नाही आली तर का नाही आली, लगेच ती आलीच नाही, पर्सनली टच हवा त्याचा. त्यामुळे अशा ह्यांनी या महिला सगळ्या एकत्र बांधल्या जातात आणि छान संघटन झालं असं मला वाटतं. खूप छान. आणि खरं नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत असताना ह्या बऱ्याच गोष्टींचं आपुलकीनं जे जिव्हाळ्यानं जोडले जातात एकमेकांशी. मला वाटतं त्या संघटनेत अशा महिला खूप तयार होतात की पुढे येऊन अगदी हिरिरीनं स्वतः इच्छेनं. खूप छान कार्यक्रम अजूनही चालू आहेत महिला मंडळाचे अविरत आणि सातत्यानं, आणि सगळ्या महिला एकत्र येऊन बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली असू देत किंवा सगळ्यांच्या म्हणजे जुन्या नव्या सगळ्यांना जोडून सगळ्यांचा विचार घेऊन आतापर्यंत हे कार्यक्रम चालू आहेत. मी नेहमी बघत असते. नेतृत्व शैली ही म्हणजे आपोआप अनुभवातून होते का कशी विकसित होते ह्या महिला संघटनमध्ये काम करत असताना? एक पहिलं कारण म्हणजे एक तर तुम्हाला स्वतः वाटलं पाहिजे थोडंसं, आणि यासाठी काय होतं की स्वतः निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे, जी आम्हाला लहानपणापासून मिळाली. मग चुकीचं असेल बरोबर असेल पण तो निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि मग तो निर्णय घेतल्यानंतर त्याच्याबरोबर येणारे जे काही चांगलं वाईट असेल त्याला फेस करण्याची
तयारी पाहिजे. तयारी पाहिजे. धाडस हवं पळपुटेपणा असतं कुठलं- का हा, नाही? धाडस हवं अगदी. म्हणजे कोणताही कार्यक्रम हे घेताना किंवा कोणताही एखादा विचार जरी मांडायचा असेल तर तरी धाडस हे हवंच आहे. धाडस पाहिजे. आणि स्वतःहून ती जबाबदारी घेणं, मग ती नकारात्मक असेल किंवा सकारात्मक असेल किंवा जर झालेल्याचे परिणाम काय असतील तर ती पण स्वीकारायची पण तयारी हवी. त्यानंतर निरीक्षण, की कोण काय करतं, कोण कसं करतात. तुमच्या अवतीभोवती खूप विद्यापीठं असतात, त्यांचं तुम्ही निरीक्षण केलं की तुम्हाला कळतं की हा असं मी केलं तर जास्त चांगलं होईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऐकण्याची कला. दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे. कोणीही नेतृत्व असेल तर पहिल्यांदा दुसऱ्यांचं ऐकलं पाहिजे. आपल्या थोडंसं महिलांच्यात हा प्रॉब्लेम येतो की कोणी काही सांगितलं की अगं माझं काय सांगते असं म्हणून स्वतःच सांगायला सुरुवात करतात. तर तसं न करता थोडंसं नेतृत्व करायचं असेल तर दुसऱ्यांचं ऐकलं पाहिजे की त्यांना काय गरज आहे, त्यांच्या काय अडचण आहे, यासाठी पाहिजे. आणि मग माशी मी म्हणलं तसं की एखादा निर्णय घेतला की त्या निर्णय अंमलात आणण्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. जे काही येईल पुढे ते पुढे नेण्याची, त्यासाठी योग्य डिसिजन घेण्याची तयारी आपली पाहिजे. सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. सर्वात महत्वाचं अगदी हे आहे, म्हणजे सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात काय होतं की महिला जर करायला लागली ना तरी ती कशी म्हणते की मी सगळं केलं नाही, असं नाही होत. मग एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकटं कोणी काही करू शकत नाही. मी एक थोडं छोटंसं एक विषयांतर करून एक उदाहरण सांगते. कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये तुमच्याकडे एक केस आली होती. मुलगा अगदी मोठ्या पदावर होता आणि खूपच म्हणजे त्याला त्याची गची बाधा होती आणि मग सगळ्यांना कमी लेखत होता तो. आणि त्याने सांगितलं मी असा आहे, मी तसा आहे, मग अमुक आहे तमुक आहे. तर मग मी त्या व्यक्तीला म्हणलं अगदीच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की तुम्हाला एवढा पगार आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात, हे सगळं बरोबर आहे, पण सकाळी चहाच्या वेळेस तुम्हाला दूध काय करता, दुधाचं काय करता तुम्ही? म्हणलं म्हणजे गवळी आणून घालतो. म्हणलं म्हणजे गवळी पण महत्वाचं आहे ना, त्याशिवाय चहा मिळत नाही. म्हणलं लक्षात घ्या, म्हणजे मी नाही हा एक विचार करून. त्यामुळे जेव्हा तुम्ही नेतृत्व करता त्यावेळेस कामाची विभागणी केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक महिलेचा त्यातला सहभागही वाढतो, तिला ते आपलं वाटतं आणि कार्यक्रमही छान तयार होतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे मी महिलांना सामाजिक ह्याच्यात सांगेन, तसं घरच्या गोष्टीतही सांगेन. आणि बारीक निरीक्षण म्हटलं तुम्ही ना आता की महिला संघटनमध्ये काम करत असताना बऱ्याच महिलांना काहीतरी करण्याची इच्छा असते आणि त्यासाठीच त्या अशा ग्रुपमध्ये किंवा मंडळमध्ये आलेल्या असतात. मग प्रत्येकीला काय टॅलेंट आहे हे सुद्धा ओळखणं मला वाटतं महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं तिला त्या कामाची जबाबदारी दिली की तिला खूप छान वाटतं की अरे बाबा आपला थोडा का होईना खारीचा वाटा ह्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि तसं सुद्धा संघटनसाठी हे फार महत्वाचं आहेच. तुम्ही हे काम करत असताना वैयक्तिक जीवन आणि हे आपलं सामाजिक असू दे, बाकी इतर तुमची बरीच कामं आहेत, याचा समतोल कसा काय साधला आणि त्याच्यामध्ये काय प्रभावी असं तुम्हाला वाटलं की हे ह्याच्यावरती काम करतं? सर्वात महत्वाचं म्हणजे की त्याही दृष्टीने मला घरच्यांची पण खूप साथ आहे, महत्वाचं म्हणजे. पण मला सर्वात महत्वाचं वाटतं ते म्हणजे पारदर्शकता. म्हणजे खरं बोलणं, की मी आता इथे, म्हणजे माझी मुलं लहान होती तरी मी त्यांना खरं सांगायचं की मी आज इथे जाणार आहे बरं का, आज असं असं आहे, मला त्यामुळे जाणं गरजेचं आहे, तर मी आज जाणार आहे, कदाचित मला याला उशीर होईल, मी स्वयंपाक करून ठेवलाय, तुमचा तुम्ही घ्या. मग त्या मुलांनाही आईच्या कामाचं महत्व कळतं. बरोबर. मग तुम्ही नाही, तुमचं तुम्ही बघा, माझे मी चालले असं नाही, तर मी कुठे जाणार आहे, काय कारण आहे. आज म्हणजे मी इथं मुलाखत देते तर हे माझ्या घरात सगळ्यांना माहिती, म्हणजे अगदी अमेरिकेतल्या मुलाला सुद्धा माहितीये की आई आज इथे कुठेतरी जाणार आहे. स्पष्टता ही पारदर्शकता पाहिजे कामामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे संवाद पाहिजे. पण मुलांना असं होतं की आई तू आम्हाला सोडून तिकडे का चालली आहेस, साहजिक आहे. मग त्यावेळेस पारदर्शकता, संवाद पाहिजे की ती का जातीये, तिथली परिस्थिती काय आहे, माझं जाणं का महत्वाचं आहे. हे जेव्हा मी त्या मुलांशी संवाद करते त्यावेळेस त्या मुलांना पटतं. आणि मग सांगण्याची समजावून क्षमता हवी. आणि मग त्यामुळे माझ्या घरात मला माहिती होतं की मी नसले आणि कोणी आलं तर माझी मुलं नक्की पाणी आणि चहा देतील. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना स्वावलंबी बनवणं. सर्वात महत्वाचं हे महिला करत नाहीत.
महिलांचा इगो जोपासला जातो, म्हणून महिला मी असल्याशिवाय मुलगा खात नाही, मी असल्याशिवाय मी पाणी द्यावं लागतं त्याला. हे फार हे मला वाटतं फार अपंग चुकीचं करून आहे. ठेवलं जातं मुलांना सुद्धा अगदी. अगदी, आणि हे फार चुकीचं आहे. हो हो. स्वावलंबी बनवलंच पाहिजे मुलांना. आणि त्यामुळे होतं काय की ह्याचा पुढेही परिणाम होतो. मी एवढं जास्त डिटेल सांगत नाही बरोबर. मी, कारण ह्याच्यामध्ये बोलताना मी बोलते, पण मी आता एवढं डिटेल नाही सांगत. त्यामुळे होतं काय की आई येणार मग मी जेवायला बसणार, आई येणार मग मला. डिपेंडन्सी वाढते फार. पण हेच जर तुम्ही असं केलं तर मग तुम्ही घरी आल्यानंतर मुलगा पटकन जाऊन पाणी आणून देतो, आई पाणी घे, कॉफी घेणार आहेस का, हे विचारतो, लक्षात घ्या. त्यामुळे मुलांना स्वावलंबी बनवणं पण खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नियोजन. की तुम्हाला आज 10 वाजता बाहेर जायचंय, तर 1 तास आधी उठून तुम्हाला स्वयंपाक नाश्ता सगळं करून ठेवणं गरजेचं आहे. नियोजन तुमच्या कामाचं. किंवा मग तुम्ही 2 पर्यंत येत नसाल, घरात सासू-सासरे असतील तर ते सगळं मांडून ठेवणं टेबलावर, की मी नाहीये पण हे मांडून ठेवलंय मी, तुम्हाला काय पाहिजे तर घ्या. आणि मला वाटतं आपल्या भाषेत आणि ह्याच्यात पण गोडी असते तर बऱ्याच ते तर आहे सर्वात महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, संध्याकाळपर्यंत मी नाही येणार. कधी कधी माझं असं व्हायचं की सकाळी मी बाहेर पडले तर एकदम रात्री पण मी घरी यायचे. मग संध्याकाळी मुलं शाळेत आले की त्यांना काहीतरी खायला पाहिजे. मग त्या सगळ्याचं नियोजन करून तुम्ही घरातनं बाहेर पडला ना तर मग कोणीच ऑब्जेक्शन घेत नाही. आणि ऑब्जेक्शनही घेत नाही किंवा मग चिडचिड होत नाही घरात, की मग आमचा काहीच नाही विचार केला किंवा मला खायलाच काही नव्हतं मग मी काय करू, असं होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून नियोजनही खूप महत्वाचं आहे. बऱ्याच गोष्टींची तारेवरची कसरत असते वाटते महिलांना. तसं म्हटलं तर तुम्ही जर म्हटला तसं नियोजन जर व्यवस्थित ठेवलं तर मला वाटते की तारेवरची कसरत होत नाही. अगदी नियोजनबद्ध सर्व आपला तो दैनंदिन जे काही असेल कार्यकाल तो चांगला जातो. मी तर म्हणते की उद्या काय स्वयंपाक करायचा आहे जर रात्री आपल्या मनात असेल ना तर उद्या सकाळी पटकन स्वयंपाक आणि हे होऊन जातो. बरोबर. त्यामुळे विचारच करावा लागत नाही. तर मग सकाळी उठल्यानंतर काय करू असं म्हणलं की त्यात इतका वेळच होतो, मग इतका वैताग येतो, सगळंच होतं. मग आपल्या वेळा पण ऍडजस्ट होत नाही. बरोबर. हे सर्व काम करत असताना जसं आता तारेवरची कसरत मी म्हंटल महिलांना करावी लागते. बऱ्याच अंशी महिला म्हणतात की वेळ नाही माझ्याकडे. हा वेळ नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण काय असतं, वेळ तर तसा मला वाटतं खूप असतो आणि माझ्या मते तर जे वेळ नाही म्हणतात त्यांच्याकडे खूप सारा वेळ असतो. तर ह्या वेळेचं नियोजन महिलांनी कसं केलं पाहिजे आणि एक्झॅक्ट वेळ कसा काय निघू शकतो ह्याच्याबद्दल तुम्ही सांगा, की महिलांना किती वेळ आहे आणि तो कशासाठी उपयोग करू शकतात? आत्ताच्या काळात तर ना जवळजवळ सगळ्यांकडे कमीत कमी भांडी, केर, फरशी ह्याला बाई असतेच, बरोबर. आणि मग स्वयंपाक. साधारण घरातले पुरुष हे 10-11ला घरातून बाहेर पडतात, बरोबर. नोकरी करणारी बाई असेल तर ती 10-11 पर्यंत तिचं सगळं आवरते ना. मग घरातल्या बाईनी पण आपलं आवरून ठेवायला काय हरकत आहे. मग तो जो वेळ आहे त्यानंतर म्हणजे आपणच ठरवायचं की रेंगाळत नाही काम करणार. मी 11 नंतर नाही स्वयंपाक घरात जाणार, 11 पर्यंत मी जे काही असेल ते पूर्ण करून बाहेर पडेन. आणि मग मी तो माझ्यासाठी वेळ वापरेन की मी पुस्तक वाचेन, मी काहीतरी कला जोपासेन किंवा असं काहीतरी करेन. म्हणलं की आपोआप वेळ मिळतो. आपण टीव्ही सिरियल पाहतोच ना 8 बरोबर 8ला म्हणजे 8ला बसून बघतो, तेव्हा आपल्याला वेळ असतो ना. आपण ते नियोजन करतो ना त्यावेळेस. मग हे का नाही नियोजन करू शकत? आपण लग्नाला जायचं तर नियोजन करतो, आपण कुठे बाहेर फिरायला जायचं तर करतो. मग हे जर रोजच्या रोज केलं तर खूप वेळ आपल्याला जवळ मिळतो. आपल्या या सामाजिक कार्य करत असताना आणि बाहेरची बरेच कार्य करत असताना असा कधी एखादा काळ आलाय की खूप चॅलेंजिंग ते काम होतं आणि असा काही आव्हानात्मक तुमचा अनुभव असेल तर शेअर करा. तसे खरं खूप आले. म्हणजे एक तर आम्ही जेव्हा एड्स ग्रस्तांच्यात काम करत होतो किंवा कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये काम करतो त्यावेळेस असे खूप येतात गोष्टी की जेव्हा असं कसं त्या समोरच्यांना पटवायचं. आता माझ्याकडे एक असे हे आलं होतं, केस आली होती की तो मुलगा आणि वडील आले होते आणि ती 25 वर्ष होऊन गेले होते. तो मुलगा काहीतरी 18-19 वर्षाचा होता
आणि वडील होते आणि त्या बाईला त्रास देत होत्या, हाकलून दिलं होतं त्या बाईला. आणि ती बाई भाजी वगैरे विकायची पुण्यासारख्या ठिकाणी आणि घर बांधलं होतं तिने, त्याचं लोन फेडत होती. मुलाला गाडी पाहिजे म्हणून ते घेऊन दिलं होतं, 80,000चं लोन घेतलं होतं. आणि ते नंतर तिच्याकडनं फिटलं जात नव्हतं, तिला काहीतरी बरं नव्हतं, भाजी विकता येत नव्हतं. आणि ती इतकी बाई भोळी होती ना की ती बाई म्हणाली की मी दारात जाऊन विकते ना भाजी, म्हणून मी स्वस्त विकते. म्हणजे त्या बाईला मी म्हणलं, अहो तुम्ही दारात जाऊन भाजी विकताय तर महाग विकली पाहिजे ना. इतकी ती साधी होती, इतकी साधी ती बाई होती. आणि ही दोघही जण तिच्या जीवावर जगत होते, पण त्यांची इतकी मिजास होती. आणि काही बोललं की ते मुलगा काहीतरी बोलला की ते वडील त्याला सपोर्ट करून हसायचे, म्हणजे तिची टर उडवायचे. मग हे पाहिल्यानंतर मला संताप आला. मग मी म्हणलं तुम्ही मुलगा जे बोलतो त्याला तू आईशी असं बोलू नको म्हणत नाहीये. आणि म्हणलं तुम्ही हसताय, म्हणलं मी तुम्हाला लिहून देते, म्हणलं की अजून 10 वर्षांनी मुलगा तुमच्या बाबतीतही असंच करेल, म्हणलं तुम्हाला हाकलून देईल म्हणलं. आणि मग त्यानंतर मी त्या माणसांना, हे माझा स्वभाव नाही खूप चिडून बोलण्याचा, अर्थात मी चिडते म्हणजे वरून दाखवते, मी आतून चिडलेली नसते, मी आतून शांत असते, पण थोडस ऍक्टिंगचा तिथं उपयोग होतो मला, अभिनयाचा. मग मी चिडून त्या माणसाला खूप बोलले. आणि मग बोलल्यानंतर तो माणूस कुठेतरी एकदम खाली आला आणि तो माणूस नंतर त्या बायकोला घेऊन गेला नांदवायला आणि छान नांदवलं त्यांनी. आणि तिचे वडील खूप वयस्कर होते, पण ते नेहमी आमच्या कार्यकर्त्यांच्या पाया पडायचे आणि म्हणायचे की तुमच्यामुळे माझी मुलगी नांदायला गेली. असेही आव्हानात्मक पुढे येतात प्रसंग. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एड्सग्रस्तांचे जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा संध्याकाळी 1-2 प्रसंग जास्त सांगितले तर चालतील? हो अगदी. हे अनुभव फार महत्वाचे आहेत की जे इतर महिलांना फार मार्गदर्शक ठरणार आहेत. आम्ही रात्री जायचो, कारण माणसं शेतातून आल्यानंतर त्यांच्या समोर याची माहिती द्यायची म्हणून. आम्ही खेड्यात जायचो तेव्हा एड्स बद्दल खूपच भीती, गैरसमज सगळंच होतं. आणि मग आम्ही गेलो ना की संध्याकाळी तिथे आम्ही खुर्च्या मांडलेल्या असायच्या, नंतर सतरंजा घातलेल्या असायच्या, स्टेजवर आम्ही कार्यकर्ते आणि मी असायचो, पण समोर एकही व्यक्ती नसायची, कुणी बसलेलंच नसायचं. आणि तरी देखील आम्ही व्याख्यानं द्यायचो, कारण आम्हाला असं म्हणजे तेव्हा माहिती असायचं की कोणी समोर येऊन बसायला धजत नाहीये, पण बाहेर सगळे ऐकतायत घरातून. मग आम्ही रिकाम्या खुर्च्यांना भाषणं द्यायचो आणि त्यात काम करायचं. खूपच ग्रेट. हे म्हणजे एक तिथे आपण मनाची तयारी की हे करायचंय मला, मग असं नाही की समोर कुणीच नाही तर हे करायचं नाही. म्हणजे हरला नाही तुम्ही, कोण नाहीये तर मी कसं करू उपक्रम, इथं स्टॉप करायचं का असं वाटलं असतं एखादीला, पण तसं नाही केलं आम्ही. आणि मग त्यातनं तो कार्यक्रम पुढे खूप छान त्याचे आम्हाला प्रतिसाद मिळाला. दुसरा एक सांगायचं म्हणजे असं एक दुःखद म्हणा किंवा असाही तो प्रसंग आहे की काय झालं की आमचे कार्यकर्ते नेहमी पेशंट जे असायचे त्यांच्या ह्याच्यात असायचे, सहवासात असायचे. तर इस्लामपूरमध्येच एक पेशंट होता आणि त्या पेशंटच्या घरी जाताना कार्यकर्ते संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी गेले आणि तिथे जाऊन पाहिलं तर ती बाई झोपलेली होती. तिच्याजवळ तिचं 4-5 महिन्याचं मूल होतं. मग त्याने हॉटेलमधनं तिला काहीतरी खायला आणून दिलं आणि त्या आपापल्या घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी त्या मुली आल्या कार्यकर्त्या, आणि जाताना एक कार्यकर्ती एसटीतून उतरली चालत. प्रबोधिनीतनं हे काम चालायचं. प्रबोधिनीत यायच्या वेळेस येता त्या घरात गेली. घरात गेल्यानंतर तिने पाहिलं तर ती बाई तिथे मरून पडली होती आणि ते मूल तिथे शेजारी बसलेलं होतं. आणि तो जो प्रसंग आहे तो इतकं आम्हाला त्रासदायक झाला. आणि मग तिचा फोन आला, असंच झालंय मॅडम. मग पोलीस केस झाली, मग ते सगळं झालं. आणि त्या मुलाचं काय करायचं? तर शेजारची बाई म्हणाली की मी सांभाळते त्याला, म्हणून ती घेऊन गेली. 1 दिवस ठेवून घेतलं, पण एड्सग्रस्ताचा मुलगा तो मुलगा एड्सग्रस्त असेल का? मग काय करायचं? दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या ते मूल दारात आणून तिने प्रबोधिनीच्या सोडलं. ती म्हणाली मी नाही हे मूल सांभाळणार म्हणाली आणि निघून गेली. मग त्या मुलाचं काय करायचं? आणि यायला ना सगळीकडे आपल्या इथे सोयी नाही. मग आम्ही सांगलीचं हे शोधून काढलं, मी अनाथ आश्रम शोधून काढला की जिथे एड्सग्रस्तांची मुलं सांभाळतात. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मग ते मूल आजही त्या आश्रमात छान शिकता येते.
आणि हा पाहून इतका आनंद मिळतो ना खरं म्हटलं तर. पण ही आव्हानात्मक कामं नक्कीच नाही, होती. आणि मॅडम हे खरं सामाजिक कार्य आहे. म्हणजे मला नक्की सांगायला आवडेल की बऱ्याच संघटना असतात, बरेच अवेअरनेस, जनजागृती आणि अशा प्रकारचं सामाजिक कार्य केलं म्हणजे खूप मोठं काम केलं असं वाटतं. पण हे प्रत्यक्षात जे काम करताना अडचणी आहेत आणि त्याला शेवटपर्यंत तो आउटपुट चांगला देणं, की म्हणजे त्या शेवटच्या टोकापर्यंत विचार करणं की त्याचं काय झालंय, व्यवस्थित त्याचं काय? आहे की नाही, हे. इथपर्यंत त्या विचारांती जाणं हे फार ग्रेट. म्हणजे मॅडम खरोखर म्हणजे मी लहान दोंडी आहे बरोबर आहे, पण खूप ग्रेट वाटतंय की ते तुम्ही जो प्रसंग जो सांगितला ना, अजून अंगावर काढता येतोय की अशा परिस्थितीत एखाद्याला मदत करणं फार अवघड असतं. याही पेक्षा आणखीन एक म्हणजे की तेव्हा मेल्यानंतर तो पेशंट मेल्यानंतर घरचे पण सांगायचे आमचा काही संबंध नाही. आणि मग रात्री 8 वाजता एक दिवस मला फोन आला सरकारी दवाखान्यातला, मॅडम तो पेशंट तुमचा गेला आणि त्याचं काय करायचं, कारण त्याच्या घरच्यांनी नाकारलेलं आहे म्हणून. मग आमचे कार्यकर्ते गेले आणि मग त्यांनी त्याचे म्हणजे अंत्यविधी सुद्धा आमच्या संस्थेने केले. इतकी अवस्था पण येते. ह्या इतक्या कठीण परिस्थितीत तुम्ही काम केलेलं आहे आणि काही वेळेला म्हणजे महिलांच्या बाबतीत निर्णय क्षमता चांगली असणं फार गरजेचं असतं आणि कधी कधी कठोर निर्णय घेण्याची पण वेळ महिलांच्यावरती येत असते. तर असे कठोर निर्णय घेत असताना तुम्हाला काय अनुभव आहे किंवा ते कसे घेण्याकडे तुम्ही कसे जाता, ते घेत असताना काय नक्की? मुळात कसं असतं माहितीये का, तुकाराम महाराज म्हणतात तसं, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही जनमता. मुख्य म्हणजे ते काम मला करायचंय का करायचंय हा विचार केल्यानंतर ना आपण बिनधास्तपणे ते करू शकतो. त्याच्यासाठी मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ पाहिजे. आणि मी करते ते चांगल्यासाठी करते, त्यात माझा काही स्वार्थ नाही. यासाठी जेव्हा आपण तयार करतो ना, आपल्या आजूबाजूची परिस्थिती पण त्यानुरूप तयार होते असं मला वाटतं. आणि मग तुम्ही ते इझिली सगळं करू शकता. असं म्हणजे आपल्या विचारांशी आपण प्रामाणिक पाहिजे, तर नक्की तुम्ही कठोर निर्णय घेऊ शकता आणि कधी कधी घ्यावे लागतात. नक्कीच घ्यावे लागतात. तुमचा असा एखादा जीवनातील अविस्मरणीय क्षण असा तुम्ही शेअर करावा? कुठल्या ह्याच्यातला असं मी सांगू? कोणताही असेल की तो तुम्हाला खूप मनाला भावलाय आणि तो कधीच विसरणार नाही, अविस्मरणीयच आहे तो असा क्षण. असे खरं खूप आहेत. त्यातला पण मी तुम्हाला कलेच्या क्षेत्रातला सांगेन जास्त. कारण मी जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली यांनी इथे एक वर्कशॉप घेतलं होतं सांगलीला, आणि त्या वर्कशॉपला मी इथून जात होते. 40 दिवसाचं ते वर्कशॉप होतं आणि तिथे मी जात होते. आणि तो जो माझा अनुभव होता ना, तो अविस्मरणीय होता. म्हणजे आजही आम्ही जेव्हा नाट्य शिबिरं घेतो इथे, त्यावेळेस मी नेहमी सांगते की नाटकात काम करायला मिळेलच म्हणून नाट्य शिबिरं नाही घ्यायची, तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी पण ती खूप महत्वाची असतात. की तुम्ही कसे बोलता, कसे वागता, तुम्ही उत्तरं कशी देता, तुम्ही कॉन्फिडेंटली बोलता की नाही, या सगळ्याला हे फायदेशीर असतं असं मला वाटतं. आणि प्रत्येक कलेच्या बाबतीत खरं तर असंच असतं. म्हणजे त्यामध्ये आपलं काय डेव्हलपमेंट होती ही पालकांनी पण अगदी म्हणजे पॉइंट आउट करण्यासारखी ही गोष्ट आहे की फक्त स्पर्धेत जायचंय आणि मग ते जिंकायचे बक्षिस म्हणून नाही, तर आपल्या मुलामध्ये काय डेव्हलप होणार आहे या गोष्टी त्यामुळं त्या ऍक्टिव्हिटी करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तो एक मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये खूप छान मला हे मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला असं वाटतं की काही वेळेस असं होतं की एखादा वाईट प्रसंग जरी घडला तरी ते मागे टाकून पुढे जाणं, वर्तमानात जगणं खूप महत्वाचं आहे. की हे अपयश येणारच असतं, फक्त आपण काम करत राहणं महत्वाचं आहे. आणि दुसरी मला महत्वाची गोष्ट वाटते की प्रबोधिनीच्या मार्गातनं मी काम केलं बऱ्यापैकी, आणि आपलं महिला मंडळ किंवा हे, तर त्यांच्या मागे आमच्या ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राध्यापक शामराव अण्णा पाटील, डॉक्टर दीपाताई देशपांडे यांचा खूप छान सपोर्ट मला मिळाला. कुठलाही नवीन उपक्रम घ्यायचा किंवा काहीही घ्यायचं तर त्यांचा खूप छान एक सपोर्ट मिळाला. त्यातनं आणखीन एक मी तुम्हाला सांगेल असा हे म्हणजे की वाचनालयाची मी अध्यक्ष आहे. तर मी त्यांना म्हणलं की मी हा मुद्दा मांडला अण्णांच्या समोर की म्हणलं वाचनालयात मुलं येत नाहीत पटकन, तर वाचनालय तुमच्या दारी, असं म्हणून म्हणलं आपण जी मुलं अगदी हे आहेत
शैक्षणिक बाबतीत जे अगदी अजूनही ज्यांना ते सुविधा त्यांच्यापर्यंत गेलेली नाही, बरोबर. तिथे घेऊया का. मग आमचा भाग तसा आहे. मग माझ्या घरी मी वाचनालय नेलं 15 एप्रिल ते 15 जून, आणि मग तिथल्या मुलांना गोळा केला, आणि मग त्या मुलांच्यात आम्ही 2 महिने इतका तो आनंद मिळाला ना काम करण्याचा. आणि मग हेही जाणवलं की 10वीच्या मुलाला अजून वाचता येत नाहीये, 3री 4थीच्या मुलाला अक्षर ओळख नाहीये. मग त्यातही आम्हाला काम करायला खूप छान संधी मिळाली. तोही एक क्षण खूप छान होता की ती मुलं, आणि आज जेव्हा ती मुलं म्हणतात की मॅडम केव्हा परत तुम्ही आणणार वाचनालय असं म्हणतात, तेव्हा असं वाटतं की नाही हेच खरं आहे असं. आत्ताच्या महिला फक्त कुटुंब सांभाळत नाहीयेत, तर काही जणी व्यवसाय करतायत आपल्या आर्थिक सगळ्या गोष्टींसाठी, किंवा नोकरी करतायत, करिअर करू पाहतायत. तर ह्या सर्व करिअर करणाऱ्या महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ताच्या महिला खूप भाग्यवान आहेत की स्वतःचं करिअर करतात, तर त्यांना स्वतःचं अस्तित्व पण आहे. कारण मला असं आठवतंय की शिक्षकांचं गटसंमेलन होतं, आणि तिथे मला त्यांनी लिंगभेदावर बोलायला बोलवलं होतं, आणि मी गेले. आणि मी माझं व्याख्यान झाल्यानंतर तिथली मुख्याध्यापिका माझ्याजवळ आली, आणि तिचे डोळे भरून आले होते. मला ती म्हणाली, मॅडम तुम्ही म्हणताय ते खरंच आहे हो. म्हणाली, आज मी मुख्याध्यापिका आहे, पण सगळा पगार नवऱ्याच्या हातात जातो, आणि मला रोज हे 10 रुपये जायचे, हे 10 रुपये यायचे, असं म्हणून 20 रुपये तो हातात ठेवतो. उरलेला मला कसलाही अधिकार नाही. कमवत्या असून सुद्धा हक्क आपल्याकडे नाही राहते. आणि हीच एक केस नाही, एक आम्ही एड्सग्रस्तांच्या घरीच गेलो होतो, आणि ती बाई खूप अस्वस्थ होती. तिची दुसरी बहीण होती, ती आजारी होती. तर तिचं आम्ही काउन्सिलिंग करायला गेलो होतो त्या पेशंटचं, की तू औषधं घे वगैरे म्हणून सगळ्याला. आणखीन तिथे तिची जी बहीण होती तर ती खूप नर्वस होती. तर मला ते इतकं वावरून सवय झाली की चेहऱ्यावरनं असं की ही का दुःखी आहे असं एक सवय झाली आहे. मी त्या मावशीला विचारलं, म्हणलं मावशी का हो तुम्ही नाराज दिसताय, काय बरं नाही का तुम्हाला, काय झालं? तर मला म्हणाले, हो आज सकाळीच माझ्या दुसऱ्या बहिणीचा फोन आला होता मुंबईहून, खूप दिवसांनी फोन आला, आणि ती मंत्रालयात काम करते, आणि तिचा असा फोन आला की तिला नवऱ्याने मारलं होतं. का तर तिने त्या नवऱ्याला लाईट बिल भरायला पैसे दिले होते, आणि ते लाईट बिल न भरता नवऱ्याने ते पैसे त्याच्या बहिणीला देऊन टाकले होते. ती म्हणाली, असं का केलं तुम्ही, का नाही लाईट बिल भरलं, असं विचारलं म्हणून तिला मारलं होतं. म्हणलं मग ती फोन का नाही करत? तर तो म्हणलं फोनवर त्याचं लक्ष असतं की तू कुणाला फोन करते, काय करते. मी म्हणलं मग तिने ऑफिसमध्ये येऊन फोन करायचं. तर ती म्हणाली की तिच्या नवऱ्याने ऑफिसमध्ये पण सांगून ठेवलंय, त्यामुळे ऑफिसमधले पुरुष पण तिच्यावर लक्ष ठेवून असतात ती कुणाला फोन करते, काय करते. आणि आज ती स्टेशनवरून ऑफिसला जाता मध्ये थांबून तिने फोन केला होता, आणि ती खूप रडत होती. आणि मग मी म्हणलं की अहो मग तिला इकडे घेऊन या, मग आपण काहीतरी करू. पण ते झालं नाही. म्हणजे माझं त्या एक अपयश म्हणू, किंवा अजूनही ते सळणारं दुःख आहे माझं की अरे त्या महिलेला आपण काही मदत नाही करू शकलो. नंतर तो पेशंटही गेला, नंतर त्या कुटुंबाशी आमचा संपर्कही राहिला नाही, आणि त्या महिलेचं काय झालं हे कळलं नाही. त्यामुळे कमावती महिला असली तरी हे दुःख आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वात मला असं पहिल्यांदा वाटतं की हे करत असताना तुम्ही घरचं नियोजन करताना परत मी सांगेन की सगळ्यांना स्वावलंबी बनवा, नवऱ्याला सुद्धा स्वावलंबी बनवा. कारण काहीच हरकत नाही ना, नवऱ्याने स्वतः केलं, आणि दोघांनी एकत्र काम, आणि दोघांनी एकत्र काम करण्यातला आनंद वेगळा आहे, तो घ्या ना. पहिलं महत्वाचं महिलांनी ते केलं पाहिजे. आणि सगळं मी करेन हे जे पाठीवर ओझं वाहतात ना महिला, ते व्हायचं नाही. कोणी म्हणलं तरी चालेल, पण नाही हे तू कर, हे तू कर. आणि आपण कुठेही चुकीचं आहे. मुलाला जर आपण एखादं काम करायला लावलं तर त्यात आपण काही अन्याय करत नाही. त्याच्यावर ताटं घेणं, पाणी भरून घेणं, हे काही. मला वाटतं पहिल्यापासूनच मुलांना जर हे शिकवलं तर पुढचे आपल्याला जे आता ताणतणाव होतात हे पुढच्या पिढींना, महिलांना होणार नाही. परवा मी सांगितलं सासूसून नात्याबद्दल बोलताना मी सांगितलं की तुमची पहिली तक्रार काय असते की सासूनी नवऱ्याला वळण लावलं नाही. मग तुम्ही प्रयत्न करता का तुमच्या मुलाला वळण लावण्याचा? मग तुम्हाला तुमच्या सुनेकडनं हेच ऐकावं लागतं की सासूने मुलाला वळण लावलं नाही. बरोबर. त्यामुळे मी माझ्या मुलाला वळण लावते की नाही, हे फार महत्वाचं आहे. आणि हे जर केलं ना तर महिला जेव्हा बाहेर पडतात ना
तेव्हा त्या सुखाने बाहेर सुखाने पडतील. बाहेर पडतील. अगदी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणे, व्यायाम थोडासा तरी करणे. आरोग्य. दुसरी सगळे मला हे जातात की नाही जेवण व्यवस्थित नेणे, उरकायचं नाही, मला हे पाहिजे हे पाहिजे हे करायचं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही विटॅमिन्सच्या गोळ्या घेणे, कारण महिला नेहमी आडवी झाल्यानंतरच बघितलं जातं, तोपर्यंत बघितलंच जातं. बरोबर. मी तर सांगेन, माझे मिस्टर डोळ्याचे डॉक्टर आहेत, तर महिलेला चष्मा लागला की नाही हे केव्हा कळतं, तर ते नवरा घेऊन यायचा आणि तो सांगायचा, अहो डॉक्टर जरा डोळे तपासावं, चष्मा बिष्मा लागलाय का बघा, भातामध्ये खडे सापडले, त्यावेळेस महिलेच्या डोळ्याकडे बघितलं जातं. तर तसं होता का म्हणे, महिलेनी स्वतःच तब्येतीकडे पाहायला पाहिजे, आरोग्य तपासणी करणं वगैरे. तरीच ही दोन्ही कसरत जी आहे ती करू शकेल असं मला वाटतं. आणि कोणी येऊन तुम्हाला सांगणार नाहीये की तुमचं तुम्हाला ठरवायला पाहिजे. हे सगळं करत असताना बराच असा उत्साह लागतो, कुठल्याही गोष्टी करायला ऍक्टिव्हनेस हा आपल्याकडे हवा असतो. तर ते सातत्याने टिकवून ठेवणं उत्साह, यासाठी तुम्ही काय करता वेगळं? काहीच नाही, खरं म्हणलं तर पॉझिटिव्हिटी आणि दुसऱ्यांकडनं बघणं. म्हणजे आपण कसं होतं, आपलीच दुःख खूप कुरवाळत बसतो, तर तसं न करता दुसऱ्यांची दुःख पाहिली तर आपल्याला कळतं अरे आपल्याला काहीच नाही दुःख. सर्वात महत्वाचं ते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये काम करताना काम करायचं, त्याचं यश अपयश आपल्या हातात नाही, नो मॅटर, आणि हे करत पण नाही, काही खरं करत नाही. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे मानापमान, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणं, या गोष्टी करू नयेत असं मला वाटतं. कारण महिला त्यात फार अडकतात, आपल्या महिला फार अडकतात त्यात. हिने मला बोलवलं नाही, ती माझ्याकडे बघून हसली नाही, तिने असंच हे केलं. खरं म्हणलं तरी डोक्यातही नसतं. मी आज संगीता जाता जाता मला दिसली, पण संगीताचं लक्षच नसेल माझ्याकडे, पण मी मात्र ते उगाच संगीताने माझ्याकडे पाहिलं पण नाही, हसली पण नाही. उलट मी म्हणते की तुम्ही विचारलं पाहिजे, संगीता का नाही हसलीस ग, तुला काही प्रॉब्लेम आहे का, अशा पाहायला पाहिजे. त्यामुळे मग आपोआपच तुम्हाला या गोष्टी काही मॅटरच करत नाही, आणि मग तुम्ही उत्साहात असता. आणि उद्या काय, आजचं संपलं, हे काम संपलं, हे संपलं, आता उद्या आणखीन काय, हे जर केलं तर नक्कीच उत्साह येतो. आणि वाचन हा सगळ्यात सुंदर पर्याय आहे असं मला वाटतं सगळ्यावर. कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना तुमच्यामध्ये असलेल्या कला छंद यासाठी कसा वेळ तुम्ही दिलात आणि त्या काय आहेत? पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी सांगितलं तसं की 11 पर्यंत घरातलं सगळं आवरायचं. नंतर वाचन हा एक माझा छंद आहे, व्याख्यानं देते, त्यासाठी तयारी करणं. कारण एक व्याख्यान द्यायचं म्हणजे कमीत कमी तुम्हाला एक 50-60 पुस्तकं तरी वाचावी लागतात, त्याचे नोट्स संदर्भ काढावे लागतात. आणि तुम्ही जेव्हा बोलतात ते चुकीचं जाऊ नये लोकांपर्यंत, हे महत्वाचं पाहायला लागतं. त्यामुळे ते एक वाचन हा एक हे आहे. त्यातून व्याख्यानं, सूत्रसंचालन म्हणजे नुसतं यानंतर हा बोलेल असं नाही, त्याला योग्य कविता वाचन किंवा हे परत वाचनाकडे येतोच आपण. आणि त्या व्यक्तीचा अभ्यास करणं, त्या कार्यक्रमाचा अभ्यास करणं, हेही खूप महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे गाणं, मी गाण्याच्या अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं, त्यासाठी मला गाणं कळलं पाहिजे म्हणून मी गाणं शिकले. माझ्या मध्यमा पूर्ण पर्यंतच्या 5 परीक्षा झालेल्या आहेत गाण्याच्या. किंवा शास्त्रीय संगीत मला पहिल्यापासून आवडतं, त्यामुळे त्याचा अभ्यास माझा होताच. पण एक शास्त्रशुद्ध माहिती घेणं ह्यासाठी मी परीक्षा देत होते. आणि त्यानंतरचं म्हणजे नाटक. मी नाटकाच्यासाठी तर मी पहिल्यापासूनच मला आवड होती, त्यामुळे ते वेड्यासारखं मी करत होते. म्हणजे राज्यनाट्याला मी इथून सांगलीला प्रॅक्टिसला जायचे आणि नाटक केलं राज्यनाट्य स्पर्धेमध्ये. नंतर मी 40 दिवसाचं वर्कशॉप केलं. या सगळ्याला मी सांगते, माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मुख्य म्हणजे मुलं, मिस्टर, इव्हन सासू सासरे, नंतर माझे आई वडील, या सगळ्यांनीच मला खूप सपोर्ट केला यासाठी. आणि हवं ना ते पटकन करायचं. मग मला कोणी बोलवतंय का, मग मला कोणी नाही म्हणतंय का, या मानपणामध्ये नाही अडकलं ना तर तुम्ही आपोआप प्रगती होऊ शकते. आणि कोरी पाटी घेऊन जायचं. मी कोणी नसते तिथं, खरंच कोणी नसतो आपण. मग मी नुसती वृषाली म्हणून गेले ना की मग सगळ्या करायला आपल्याला खूप छान सोपं जातं. असं त्यातला आनंद मिळतो, महत्वाचा म्हणजे.
शास्त्रीय संगीत, सुगम गायन, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक यासारख्या 500च्या वर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, विविध विषयावर 800च्या वर व्याख्यानं, असं सर्व काही तुम्ही आपण मॅडम केलेलं आहे. पण याची सुरुवात नक्की कधी आणि कसं काय झालं याचं? म्हणजे कशातून तुम्हाला वाटलं की आपण हे सूत्रसंचालनाकडे वळावं किंवा व्याख्यानाकडे वळावं? खरं सांगू का, वक्तृत्व कला ही मला लहानपणापासूनच पाहिजे. लहानपणी पण मी जिल्हास्तरीय वगैरे बक्षिसं मिळवतच होते. आणि वाचन म्हणजे माझं लहान मूल होतं, म्हणजे लग्न झाल्यानंतर त्यावेळेस माझ्या वडिलांना एक होतं की तू काय करतेस, तर मी त्यांना म्हणायचे की काही नाही, आता घरात छोटं मुलं आहे तर मी घरातच आहे. तर माझे वडील म्हणायचे की तू वाचन कर आणि त्याच्या नोट्स काढ. आणि मग त्यावेळेस मी जेव्हा घरी होते त्यावेळेस मी वाचन करायचे. माझे सासरेच मला पुस्तक काढून द्यायचे, नोट्स काढायचे. आणि त्यातून मग मी इथे आल्यानंतर कॉलेजमध्ये पण मी लेक्चर्स बोलायचे, म्हणजे वक्तृत्व कलेत मी माझं हे होतंच. आणि मग इथे आल्यानंतर मला कोणीतरी विचारलं की तुम्ही बोलाल का, मी म्हणलं हो बोलते ना. आणि मला वाटतं पहिलं व्याख्यान मी जैन मंदिरामध्येच दिलं होतं. हो का? जैन मंदिरातच दिलं होतं, जैन ह्याच्यामध्ये. आणि मग तिथून माझी सुरुवात झाली. आणि साहित्य परिषदेची मी मेंबर असल्यामुळे साहित्य परिषदेचा कार्यक्रम सूत्रसंचालन तुम्ही करा, चला मी करते, कशालाही नाही म्हणायचं नाही. बरोबर, जी मिळाली संधी ती घ्यायची. आणि मग त्यातून मी इतकं, मग त्यात मला मास्टरी मिळाली. मग त्यानंतर मी पुढे मग सगळे संगीताचे, राजकीय असतील, याचे असतील, मग मी सूत्रसंचालन करत गेले. म्हणजे त्या काळात तुम्ही केलेलं आहे. खरं तर आत्ताच्या सध्याच्या काळात सुद्धा बऱ्याचदा असं विचारणा केली जाते की आपल्या शहरात सुद्धा महिला अँकर नाहीयेत, खूप कमी आहेत. आणि हा चांगला ऑप्शन आहे खरोखर, ज्यांना वाचनाची आवड आहे, स्वतःचं मत मांडायचं आहे, किंवा एखाद्या चांगल्या गोष्टींचा आनंद अगदी थोडक्या वेळेत तुम्ही देऊन सुद्धा सूत्रसंचालिका म्हणून काम करू शकता चांगल्या पद्धतीनं. तुम्ही परदेशात आणि देश परदेशात दोन्हीकडेही तुम्ही वास्तव्य केलेलं आहे. या दोन्ही संस्कृती, परंपरा आणि लोक यामधील तुम्हाला काय फरक वाटतोय, खास करून असा विशेष? एक म्हणजे मी पहिल्यांदा युरोपला जेव्हा गेले ट्रिपला, त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की अरे सगळी लोक दार बंद करून काय बसली आहेत. आणि असं वाटायचं की घरं कशी आहेत आतली आपल्याला बघायलाच नाही मिळत आहेत. आणि इतकी सुंदर घरं बाहेर न दिसायची ना ती. आणि मग असं वाटायचं अरे दारं उघडतच की नाही. आणि आम्ही बसमधनं जाताना ना एका दाराच्या समोर, घरासमोर एक माणूस बेल वाजवून थांबला होता. आणि आमची बस अशी क्रॉस होताना थांबली होती. तर आम्ही पटकन सगळ्याजणी एकमेकींना म्हणालो, मैत्रिणी, की आता बघ दार उघडेल तर आपल्याला घर दिसेल आतमध्ये कसं आहे. तर त्या माणसाने अगदी छोटंसं दार उघडलं आणि त्यातून त्याने काय असेल ते घेतलं आणि परत दार लावलं. तर आम्हाला इतकं दुःख झालं, म्हणलं काय माणसं, आपण इतके घरच उघडी ठेवतो घरात आणि इथे असं काय असं. पण जेव्हा मी अमेरिकेला गेले, जेव्हा राहिले तिथे, तेव्हा लक्षात आलं की अरे इतकी थंडी असते तिथे की तुम्ही दार उघडच ठेवू शकत नाही. आणि मग मला एक पहिलं झालं की कोणाशी आपल्याला पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय कुणाबद्दल मत व्यक्त करायचं नाही. एक पहिलं महत्वाचं मला कळलं की त्यामुळे तिथे लोक दारं उघडी ठेवत नाही. आपण जे म्हणतो तिथे दारच उघडी नसतात, तर त्याचं कारण ते आहे असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट असतं, मी नेहमी म्हणते, भारतीय संस्कृती आणि अमेरिकन संस्कृती यामध्ये फरक आहे. काय तर आपल्याकडे आपण गेलो की पटकन चहा घे, जेवूनच जा असं म्हणतो. तर तिथं ते नाहीये, तिथे कळवल्याशिवाय कुणी कोणाकडे जात नाही. मग ते भारतीय संस्कृतीमध्ये मग कुणीही असेल, कुठल्याही जातीचा असू देत, हीच संस्कृती सगळीकडे आहे. आणि तिथे अगदी भारतीय असतील तरी तीच अमेरिकन संस्कृतीच तिथे आहे असं. पण दुसरी गोष्ट म्हणजे फारसा फरक नाही, माणसं ही सगळीकडे माणसंच आहे, हे लक्षात ठेवा. आणि तिथेही कुटुंब पद्धती आहे. तिथे मी महिलांना पाहिलंय, पहाटेपासून त्या राबत असतात, उठून सगळ्या स्वयंपाक करून जे काही असेल त्यांच्या पद्धतीचं ते करून मुलांना सोडणं, डे केअरला सोडणं, शाळेत सोडणं, त्यांचे क्लासेसना सोडणं, हे सगळं त्या करत असतात. जॉब करत असतात. काही वेळेस मुलाला घरी आणायचं म्हणून 4ला घरी येतात, पण नंतर मग रात्री बसतात 10-11ला काम करायला. म्हणजे हे त्या बायका करतात सगळेजण. घरातच सगळं करावं लागतं. मग केर, फरशी, धुणं, भांडी तिथे परवडत नाही बाहेरच्या, ते सगळं स्वतः करावं लागतं. घर स्वच्छ करायला लागतं, हे सगळं ते करतात.
नाक खुपसत नाहीत ते एकमेकांच्यात. आपणहून येऊन काही विचारत नाही, पण मदत पाहिजे असेल तर लगेच येतात. हे मला एक प्रसंग सांगावासा वाटतो की आपल्याला एक क्युरिओसिटी असते सगळ्याचं काय झालं. तर असं आम्ही तिथे असताना आमच्या बेसिनमध्ये मुलाच्या तिथे असं एक बटन दाबलं की तिथं जे काही असेल अडकलेलं त्याचं संपूर्ण असं क्रश होऊन ते निघून जायचं. तर त्यामध्ये काहीतरी अडकलं होतं आणि ते क्रश होत नव्हतं आणि आवाज येत होता. मे बी कदाचित चमचा अडकला असेल किंवा काहीतरी. मग त्याने ऑफिसला जाताना त्या सोसायटी ऑफिसला कळवलं आणि तो सोसायटी ऑफिसमधनं तो प्लंबर आला आणि त्याने पाहिलं आणि तो निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर परत आला. तो परत आल्यानंतर त्यांनी काहीही आमच्याकडे मागितलं नाही. मी आपल्याकडे कसं जुनं फडकं द्यावं काकी, हे द्यावं काकी, काही नाही. सगळं तो घेऊन आला होता स्वतःच्या गोष्टी. आणि मला इतकी क्युरिओसिटी होती की त्यात काय अडकलेलं असेल म्हणून. मग मी ह्यांना सांगितलं होतं बघा बरं का काय अडकलेलं असेल. पण त्यांनी काय केलं माहितीये का, त्याला प्लास्टिकची पिशवी लावली. जे काही अडकलेलं होतं ते त्या प्लास्टिकच्या पिशवीत गेलं आणि त्याने ते पॅक केलं आणि तो घेऊन गेला. आणि मग तरी मी ह्यांना म्हणलं त्याला, तर त्याला विचारलं की म्हणलं काय होतं ते. तर म्हणलं आय डोंट नो. म्हणजे त्यालाही ती क्युरिओसिटी नव्हती की नाहीतर आपल्याकडे म्हणजे मग तुम्ही असं केलं काकी त्यामुळे तसं झालं, पुढच्या वेळेस असं करा, काहीही चर्चा नाही. म्हणजे हे त्यांचं जे आहे ना ते खूप महत्वाचं वाटतं. त्यातनं मी एक शिकले की कुठल्याही गोष्टीबद्दल जास्त क्युरिओसिटी ठेवायची नाही. नाहीतर जी उत्सुकता असते ना, जो शेजारच्या घरात काय झालं बघ, तिचं काय झालं, हे काही ते एक समाधान मिळतं, मुक्तता मिळते असं मला वाटतं. त्यामुळे त्याही दृष्टीने मला ते युरोप खूप छान वाटलं. तरी देखील म्हणजे मला आठवतं की बर्फ पडला होता आणि सोसायटी असते ते समोरचा रस्ता वगैरे स्वच्छ करून जाते, पण तुमच्या अगदी दारात असतं ते बर्फ काही ते करत नाही. तर ते नंतर बर्फ घट्ट झाले की तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून पडल्या संपलं ना बर्फ पडून की सगळी लोक स्वच्छ करत असतात. मी यांना म्हटलं की आपणही करूया का दोघं जण म्हणून. पण ते टेक्निक आहे शेवटी, ते आम्हाला जमत नव्हतं. पण शेजारचा 72 वर्षाचा एक म्हातारे गृहस्थ पटकन आले आणि त्यांनी पटापट आम्हाला ते बर्फ सगळं काढून दिलं. खरं त्यांची ओळख नाही, खरं आम्हाला काही माहिती नाही. म्हणजे मुलाशी आणि सुनेशी असतील पण आम्ही त्यांना कधी भेटलो नव्हतो, पण लगेच त्यांनी आम्हाला ही मदत केली. ही सहकार्याची भावना त्यांच्यात खूप असते असं मला वाटतं. दुसरं म्हणजे सतत आपल्यासारखीच ती माणसं असतात. छान त्यांच्याकडेही बाजार मागे अंगणात आलेल्या डब्बू मिरचीची देवाणघेवाण होते. त्यामुळे आपल्यासारखी म्हणजे सगळं आहे असंच आहे, फक्त स्वरूप वेगवेगळं आहे, पण त्याच्या आपल्याकडे गैरसमज आणि समज खूप आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे प्रायव्हसी जपली जाते की तुम्ही आपल्याकडे चालली वृषाली अफळे की तिच्याकडे बघतो आपण ती कुठे चालली, काय चाललंय काय, ते नाही तिथे. की तुम्ही रस्त्यावर जाताय ठीक आहे, हाय हॅलो संपला विषय, येऊन गप्पा मारणं नाही काही नाही. ते मला खूप आवडतं असं. एक यशस्वी महिला म्हणून आज तुम्ही ह्या उंचीवर पोहोचला. मला आणखीन एक सांगायचं आहे मला, पण आपल्याकडची संस्कृती का चांगली किंवा काय हे, तर त्याचं एक फार सुंदर आपल्या अनिल अवचटांनी एक फार सुंदर उदाहरण दिलं होतं. आणि ते असं की मुक्तांगण हे त्यांचे जे व्यसनमुक्ती केंद्र आहे तिथे जी माणसं येतात त्यांना ते म्हणले की माझ्याकडे जी माणसं येतात त्याची बायको खरं वैतागलेली असते ती दारू पिलेल्या नवऱ्याकडनं, पण तरी ती बायको येऊन पाया पडते आणि म्हणते माझ्या नवऱ्याला तेवढं बरं करा, त्याच्या खाण्याचे हाल करू नका बरं का, असं म्हणते. पण हे परदेशात नसतं. तो ओलावा जो आहे फॅमिलीचा ओलावा आहे आणि विदाऊट एनी कंडिशन तू माझा आहेस. ही जी आपली हे आहे ना ती थोडीशी तिथे कमी वाटते मला, बॉन्डिंग कमी वाटतं. आणि त्यामुळे तिथे मुलांचं बिघडणं किंवा तरुण मुली झाल्या की त्या महिलांना आयांना काळजी वाटते, पण त्या मग काय करतात की त्यांना फॅमिली प्लॅनिंगचे गोळ्या देतात. हे जे तिथलं कल्चर आहे ते मात्र सगळं धोकादायक आहे असं वाटतं. आणि ते कल्चर आपल्याकडे येऊ नये म्हणजे आता सध्या आमचं इस्लामपूरमध्ये त्याच्यावर काम करणं चाललेलं आहे की मुलींच्यात हे जे आहे ना जागृती आणायची. आणि हे आता होतंय. ह्या गोष्टींची फार तीव्रतेनं विचार करण्याची वेळ आलेलीच आहे खरं तर. आणि आपल्याकडे जे बॉन्डिंग जपलं जातं प्रत्येक नात्यातलं जपलं जातं. म्हणजे आपण एक महिलेची तर जबाबदारी असतेच घरात, ती काम करत असताना फक्त कामच करत नाही तर सगळ्यांच्या आपुलकीनं त्या प्रत्येक नात्याला जपत असते, कर्तव्यांना असेल, प्रेमानं असेल, जिव्हाळ्यानं असेल.
तर हे तसं चालू राहणं पण फार गरजेचं आहे. फार. आपण वेस्टर्न कल्चर इकडे नाही करत. खरंच आहे. म्हणजे प्रत्येकाच्यातलं जे चांगलं आहे ना, आपल्यातलं पण जे चांगलं आहे ते घेणं आणि जपणं फार महत्वाचं आहे असं वाटतं. मराठी फिल्म बाई पण भारी देवा येऊन गेलेला आहे आणि त्याची सर्व महिलांच्या मध्ये खूप आवडलेला हा पिक्चर आहे आणि इतकी क्रेज आहे या बाई पण भारी देवाची. खरं तर याच्यामध्ये दाखवलेलं म्हणजे ताणतणाव जो बाईला असतो काम करत असताना ते तर भारी आहेच, पण याच्या व्यतिरिक्त खऱ्या अर्थानं बाई पण भारी देवा कधी होईल असं. आणि मी काय महिलांना या इस्लामपूर शहरामध्ये तुम्ही बऱ्याच महिला संघटनमध्ये काम केलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या ह्या महिलांना काय सांगावं की अजून भारी कसं होईल ते, आणि खऱ्या अर्थानं त्यातलं मर्म काय आहे त्या बाई पण भारी देवामधलं? सर्वात महत्वाचं मला वाटतं की त्या पिक्चरमध्ये पहिल्यांदा बाईंनी स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. मी कोण हे ओळखलं पाहिजे. मग आपल्यात कसं होतं की ती महिला हे करते म्हणून मी हे करते, ती महिला गीता शिकते म्हणून मी शिकतेय, पण मला त्यात इंटरेस्ट आहे का हा विचार करायला पाहिजे. कुठलेही म्हणजे ती महिला कस्तुरी तिने जॉईन केलं, या महिलेने सखी मंच जॉईन केला, मग मी ते करते, पण मला त्यात आवड आहे का, मी त्यात कितपत सक्रिय होऊ शकते. स्वतःचं इव्हॅल्युएशन केलंच पाहिजे. स्वतःला ओळखायला पाहिजे. बाई पण भारी मध्ये हे आहे की ते जे वंदना गुप्तेनी मेन भूमिका केली आहे, तिने प्रत्येक बाईला आपल्या बहिणीला लहानपण आठवून तू काय होतीस आठव, कोण होतीस तू, ते जागृती. स्वतःला ओळख, तू ही तू अशी नव्हतीस तर तू अशी होतीस. म्हणून ती ओळख दिल्या ज्या महिला, त्या सगळ्या बहिणींना ओळख स्वतःची पटल्यानंतर त्या महिला सगळ्या एकत्र आल्या त्या बहिणी, हे लक्षात घ्या. आणि म्हणून स्वतःला ओळखणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. प्रत्येक महिलेने स्वतःला ओळखावं आणि त्यामुळे मग त्यातनं ना आपल्याला आपल्या लिमिटेशन्स कळतात आणि त्या लिमिटेशन्स कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे प्लस पॉइंट आहेत, जे चांगले गुण आहेत, तर ते वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणून स्वतःला ओळखणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे मी सांगेन एखादा छंद जोपासायला पाहिजे. एखादा छंद जोपासला ना की आपल्याला एक वेगळा आत्मविश्वास येतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास येतो, मी काहीतरी करू शकते. नाहीतर मग कसं होतं, प्रत्येक घरामध्ये होतं की तुला काही कळत नाही, तू गप्प बैस. मग ती महिला कुठेतरी तिचा आत्मविश्वास ना हरवत जातो. तर तो आत्मविश्वास येणं जो सुकन्या कुलकर्णीला दिलेला आहे तिने आत्मविश्वास, कळलं की नाही. त्यामुळे एक स्वतःचा छंद जोपासणं, त्यातून आत्मविश्वास निर्माण करणं खूप महत्वाचं आहे. कलाछंद हे अगदी म्हणजे व्यसनावर सुद्धा हे राहतात. तसंच महिलांना सुद्धा ताणतणाव कमी करण्यासाठी एखादी तरी कला किंवा छंद जोपासणं हे फार गरजेचं आहे. खरंच. मग अशी मी म्हणलं तसं घरची सगळी जबाबदारी माझी आहे. म्हणजे सुकन्या कुलकर्णीच्या घरी शेवटी तिचे सासरे स्वयंपाकघरात शिरतात बघ. मी हे आधी जर केलं असतं तर कदाचित मे बी तिचा गाण्याचा जो काही छंद होता तो पुढे गेला असता ना. पण आपण महिला काय करतो की सगळी जबाबदारी माझीच आहे, मी करते. मी कधी कधी असं होतं की सुनेला तिने केलेलं मला आवडत नाही, का नाही आवडत, तिच्या पद्धतीने तिला करू दे. मी महिला असं म्हणतात ते धुणं मला त्या बाईच्या हातचं नाही आवडत, मी धुवत बसते. कशासाठी? हे म्हणजे मुद्दामून आपणच ओळखून घेतलेल्या गोष्टी असतात. म्हणून थोडस जबाबदारी आहे ती विभागली पाहिजे असं मला वाटतं. सगळं ओझं डोक्यावर स्वतःच्या घेऊ नका. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या चांगल्या गुणांचा फायदा दुसऱ्यांनाही द्या. माझ्यापुरतं ठेवू नका. माझा मुलगा छान झाला, तिचं ती बघेल असं नाही. जर माझा मुलगा चांगला झाला असेल तर मी दुसऱ्या मुलाला पण मदत करायला पाहिजे की तू कसा पुढे जाऊ शकतो, तुझे अनुभव काय आले, तुझे असं कर, किंवा आम्ही कुठे आमच्याकडनं काय चुका झाल्या. प्रत्येक माणूस आहे ज्याच्या चुका होतात त्या दुसऱ्यांच्याकडून होऊ नयेत. या गोष्टीचंही आपण मदत केली ना तर त्याचं एक वेगळं समाधान आपल्याला आहे. पण थोडस आपण महिला कातडी बचाव म्हणतो ना, मी नाही कोणाला सांगायला जात. का नाही सांगायचं? जर चांगल्या गोष्टी असेल तर त्या सांगाव्यात असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना समजून घ्या. बाई पण भारीचं सर्वात महत्वाचं यश आहे ते त्यात आहे. रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो आम्ही, ज्याला नाटकाच्या भाषेमध्ये म्हणतो, की त्यांनी नाटककारांनी म्हणजे लेखकांनी
ओळी 2 लिहिलेल्या असतात, पण त्याच्यामधला अर्थ तुम्हाला अभिनयातनं व्यक्त करायचा असतो. त्याला रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो. तर तसं आता त्यांनी घेतलं. आपल्या इथे खूप ती क्रेज आली होती की मग ते गॉगल घालायचे आणि फोटो काढायचे वगैरे. पण त्या बाई पण ह्याच्यामध्ये त्यांनी एकमेकींना सगळ्यांना समजून घेतलं शेवटी. आणि मग तुम्हाला एक लक्षात आलं असेल की रोहिणी हट्टंगडी बद्दल झालेला गैरसमज तिला कळला. वंदना गुप्तेला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कारण नसताना स्पर्धा करतो, प्रत्येकीशी स्पर्धा करतो. म्हणजे मी आता स्पर्धा करायची की संगीताला किती छान कॉम्प्युटरचं येत नाही, मला येत नाही ते काही. हे छान आहे, मी कौतुक करायला पाहिजे, पण तिला काय, ती तेच करते सारखं, मी येणारच की. हा जो दुसऱ्याचा चांगुलपणा पण तो सकारात्मक पद्धतीने करण्याला सुद्धा मोठं म्हणलं. आणि मग हे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की स्पर्धा आपोआप बाजूला होते. आणि तुमच्या आयुष्यातनं स्पर्धा गेली ना की सगळं आनंदी सुख आहे, सगळीकडे सुख आहे, लक्षात ठेवा. आणि मग ती स्पर्धा जी वंदना गुप्ते आणि तिच्या विहीणमध्ये दाखवलेली आहे, विहीणबाईमध्ये, आणि ती स्पर्धा तिथे गेली बघा. हे दुसरं झालं. सुकन्या कुलकर्णी आणि ती नेहा परब त्यांच्यामध्ये तिला असं वाटत स्नेहा परबला ही चुका करते आणि हिच्या चुका मी का सुधारायच्या. पण नंतर तिच्या लक्षात येतं की अरे नाही, मी जेव्हा ऑफिसमध्ये पहिल्यांदा आले तेव्हा हीच मला सगळं शिकवत होती, मग आता तिला जर चुका होत आहेत तर मी का नाही त्या सुधारायच्या. हे जे समजून घेणं आहे ना ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघी जुळ्या मुली दाखवलेल्या आहेत, एकमेकींशी स्पर्धा करत असतात. आणि मग त्या स्पर्धेत तिला असं की तीच सुंदर आहे, ती म्हणते अगं मी सुंदर आहे तर माझा काय दोष ना. हाही विचार महिलेने करायला पाहिजे की माझी उंची कमी आहे, ते उंच बाईशी मी स्पर्धा का करायची. माझी उंची कमी आहे, ठीक आहे ना, बरोबर. पण हे मी पॉझिटिव्हली, म्हणजे मी नेहमी व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलताना सांगते की मी बुटकी आहे, तर ह्याचा मी पॉझिटिव्ह अर्थ कसा घेऊ शकते की एसटी मध्ये चढताना वगैरे मी पटकन जाऊ शकते, कोणाच्याही हाताखालनं मी चढू शकते. हा पॉझिटिव्ह विचार आपण करायला पाहिजे. पण मग आपण कसं करतो की माझ्यात हे न्यून्य आहे, माझ्यात हे कमी आहे, तर मी जिच्याकडे आहे तिचा द्वेष करायला लागते. आणि यातून होतं काय की लक्षात ये की आपलंच आपण मन खायला लागतो, आपल्यातच सगळे आजार यायला लागतात, आपण दुःखी होतो. आणि बाई पण भारी तेव्हा होईल जेव्हा आपण आपली दुःख आहेत ती कमी करू, बरं, आणि आपण आनंदी हो, आणि आपल्या आनंदामुळे इतर सगळं जग सुद्धा आनंदी होईल. ते खरं बाई पण भारी आहे असं मला वाटतं. खूप छान. म्हणजे या मला वाटतं मराठी फिल्मचा रिव्ह्यू कुणीही आतापर्यंत सांगितलं नाही, इतका सुंदर तुम्ही त्याचा रिव्ह्यू दिलेला आहे. फक्त पिक्चर बघणं आणि त्याप्रमाणे रेफरी करणं, गॉगल घालणं आणि सेल्फी काढणं आणि ती क्रेज फक्त मिरवणं नाही, तर त्यामधील जो सांगितलेला प्रत्येक नात्याचा, प्रत्येक पात्राचा जो सारांश आहे तो आपण कधी विचार करतो का, आणि त्याच्याशी आपण सहमत होऊन आपण प्रत्यक्षात ते अंगीकारतो का, हे फार महत्वाचं आहे. मला वाटतंय त्या प्रबोधनासाठी असे बरेच सिनेमा काढले जातात, आणि त्या दृष्टीनं आपण जर वैचारिक दृष्टीनं बघितलं तर खूप काही बदल घडेल प्रत्येकामध्ये. आणि खूप छान अशा वैचारिक पातळीवरती आजचा हा संगीता स्टॉक फॅक्ट शो झालेला आहे असं मला वाटतं. कारण खूप साऱ्या गोष्टी ज्या कधी माहितीही नव्हत्या, इतरांनाही प्रेरणादायी ठरतील, अशा सर्व गोष्टी आज आपल्याशी शेअर केलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद वृषाली. ह्या निमित्तानं तुम्ही माझ्याशी एवढा छान संवाद साधलात. आम्हाला तर त्याच्याशी खूप काही घेण्यासारखं आहे. इतर महिलांनाही या मधून नक्कीच घ्यायला मिळणार आहे. आणि अगदी छोट्या विनंतीस मान देऊन, म्हणजे ह्या खरंच ग्रेट आहेत, पण अगदी माझ्या छोट्या विनंतीस मान देऊन त्यांनी लगेच संमती दाखवली आणि या संवादासाठी त्यांनी होकार दर्शवून इथे आल्यात आणि खूप छान गप्पा मारल्यात. त्याबद्दल मी खरंच धन्यवाद देते. आणि मला तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही हा छान उपक्रम घेता आहात, त्याबद्दल तुमचंही खरं धन्यवाद. थँक्यू.